मला माहीत नाही की माझं कंपॅरिझन निकित तंबुली बरोबर का होतं, कारण मी तिच्या अगोदर बिग बॉस केला आहे हिंदी. ॲक्च्युली माझ्या हेल्थ रिझनमुळे मला बाहेर निघावं लागलं. हायजीन खूप मोठा प्रश्न होता त्या घरात. टॉवल्स एकमेकांचे वापरले जात होते, म्हणून मला रिॲक्शन झालं आहे बॉडीवर आणि ते हळूहळू स्प्रेड झालं आहे. शोमध्ये लिहिता पण येत नव्हतं. एकाने सांगितलं की मी हमाल आहे, कोणी सांगितलं की माझे वडील डिलिव्हरी बॉय आहे. त्या घरात कोणाला फ्लशचं बटन पण माहीत नव्हतं. हायजीन एक खूप मोठा प्रश्न आहे. शोच्या अगोदर सांगून आलेले की मला OCD आहे आणि म्हणून मी ते शेणातलं टास्क पण केलं नाही. पण मला मोठी शिक्षा भेटली, कारण रितेश देशमुख पण खूप रूड होते. एक मिनिट, हा ॲटिट्यूड ना तिथे घरी ठेवायची, ती ह्या घरात नाही. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बिग बॉस मराठीच्या घरातनं दुसरं एविक्शन झालंय आणि ते म्हणजे सोनाली राऊतचं. खरं तर शॉकिंग एविक्शन आहे बऱ्याच जणांसाठी. हे एविक्शन कसं एवढं लवकर पार पडलं असं झालंय. सोनाली आहे माझ्यासोबत. आत्ता सोनालीलाच विचारूया. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू व्हेरी मच. बरं, एकतर आम्हाला खूप अपेक्षा होत्या सोनाली. बरं, तुझ्या काहीतरी वेगळ्या अपेक्षा होत्या असं आम्हाला कळलं की तुला घरात काहीतरी वेगळं अपेक्षित होतं आणि तुझं एविक्शन लवकर झालं. काय वाटतंय तुला? कारण खूप जणांनी तुझं कंपॅरिझन थोडंसं निकीसोबत केलेलं की आता तू येशील, मोठा काहीतरी ड्रामा होईल, घडेल आणि तू शेवटपर्यंत टिकशील. कुठे चुकलं असं वाटलं आणि म्हणून एविक्शन लवकर झालं? ॲक्च्युली मला माहीत नाही की माझं कंपॅरिझन निकित तंबुली बरोबर का होतं, कारण मी तिच्या अगोदर बिग बॉस केला आहे हिंदी. जर बघायला गेलं तर मी निकीच्या अगोदर हे केलं आहे. पण ठीक आहे, ऑडियन्स काय ना काय कंपॅरिझन करतच राहते. तर मला हेच सांगायचं आहे की ॲक्च्युली माझ्या हेल्थ रिझनमुळे मला बाहेर निघावं लागलं. मला इन्फेक्शन झालं आहे, तर त्याची मी आता ट्रीटमेंट घेते आहे. आणि मी बिग बॉसला रिक्वेस्ट केलेलं की मला प्लीज घराच्या बाहेर काढा, कारण जेव्हा मी घरात पोचलेली तिसऱ्या का चौथ्या दिवशी मला ही ॲलर्जी आणि इचिंग सुरू झालेली आणि मी डॉक्टरांना सांगितलेलं पण की तुम्ही प्लीज ह्याच्यावर बघा. आणि ट्रीटमेंट सुरू होती, पण ती ट्रीटमेंट काय वर्क होत नव्हती, कारण आपण जेव्हा त्या घरात राहतो आपलं जेवण बरोबर नसते. हर गोष्टीसाठी टास्क करावे लागतात. राहणं म्हणजे ऊन नव्हतं, व्हेंटिलेशन नव्हतं आणि खूप AC होता. हायजीन खूप मोठा प्रश्न होता त्या घरात. टॉवल्स एकमेकांचे वापरले जात होते. खूप जण असे होते की त्यांना म्हणजे वॉशरूममध्ये मोठा प्रश्न होता आणि आम्हाला टास्क पण भेटलेला की एकच वॉशरूम यूज करायचं आहे. आणि मला OCD आहे, जे मी शोच्या अगोदर सांगून आलेले की मला OCD आहे. पण त्याचं तसं काय झालं नाही. तर म्हणून मला रिॲक्शन झालं आहे बॉडीवर आणि ते हळूहळू स्प्रेड झालं आहे, तर म्हणून मला घराच्या बाहेर यावं लागलं. ओके. पण सोनाली, ह्याच्या आधी तू बिग बॉसच्या घरात राहिलीस, ते म्हणजे बिग बॉस हिंदी केलं होतंस तेव्हा. पण तिथे बऱ्याच वेळेला असे काहीतरी हायजीनचा इश्यू असतो किंवा टास्क असतात आणि अशा वेळेला आपली कुठेतरी जी म्हणतात आपली शारीरिक शक्ती असते ती कुठेतरी कमी पडते किंवा आपल्याला काही ना काहीतरी इन्फेक्शन होऊ शकतं, आपण आजारी पडू शकतो. पण तू ऑलरेडी एकदा त्या घरात राहून आलेली असते, म्हणजे तुझ्याकडे एक तो दांडगा एक्सपिरियन्स होता. सो तो एक्सपिरियन्स इथे कुठे कामी आला नाही तुझ्या? आय थिंक करोनानंतर जग खूप बदल झाला आहे. आपले इम्युनिटीज आता एवढे स्ट्रॉंग राहिले नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन येत आहे, जे आपल्याला माहीत पण नाही आहे की हे कशामुळे रिॲक्शन होत आहे. खूप जणांना पटकनी हार्ट अटॅक पण येतो आणि आपण बोलतो की अरे हा तर आता चांगला होता, आता काय झालं अचानक ह्याला. तर आता करोनानंतर, लॉकडाऊननंतर खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आणि हायजीन आता हे खूप मोठा प्रश्न आहे आणि ते नक्की पाळायलाच पाहिजे. आणि जेव्हा आपण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातनं लोक येतात, कोण गावातनं येते, कोणाला जर तुम्ही बघेन की कोणाला शोमध्ये लिहिता पण येत नव्हतं. कोण माहीत आहे, म्हणजे एकाने सांगितलं की मी हमाल आहे, कोणी सांगितलं की माझे वडील डिलिव्हरी बॉय आहे. तर जेव्हा आपण इतक्या वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर राहतो, तो हायजीन एक खूप मोठा प्रश्न आहे, कारण आपण जसं घरात राहतो ते खूप वेगळं होते. आणि म्हणजे मला माहीत आहे त्या घरात कोणाला फ्लशचं बटन पण माहीत नव्हतं की फ्लशचं बटन कुठे आहे आणि ते कसं करतात. तर मला तोच एक मोठा प्रश्न तिथे पडलेला आणि ज्याची मला काय भीती होती तेच झालं शेवटी. ओके. तर आय थिंक करोनानंतर लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून मी ते शेणातलं टास्क पण केलं नाही, कारण मला माहीत होतं की ते शेण टाकणार
ते बोलतात की ते ऑर्गॅनिक आहे हे ते, पण मला विश्वास नव्हता कारण माझं इन्फेक्शन वाढत होतं. ओके. ते सुरू झालेलं. आणि रितेश देशमुखने पण खूप रिॲक्ट केलेलं त्या गोष्टीवर. पण आय थिंक मे बी रितेश देशमुखला माहीत नाही की मला इश्यू जेन्युनली झालेला. माझं एक हेअर ट्रीटमेंट पण सुरू होती, ते टॉवल्स देत होते, पण एसीमुळे आणि हे रिॲक्शनमुळे मी ते टास्क केलं नाही. आणि मला बिग बॉसकडनं तर शिक्षा भेटलेलीच नॉमिनेशनची, पण मला मोठी शिक्षा भेटली कारण रितेश देशमुख पण खूप रूड होते आणि ते ओव्हर रिॲक्शन झालेलं त्या गोष्टीचं. पण मला जेन्युन प्रॉब्लेम झालेला. ओके. पण रितेश देशमुखने आता लेटेस्ट एपिसोडमध्ये पण एक शिक्षा दिली होती, कारण तू रूल्स ब्रेक केलेलेस काही, म्हणजे वॉशरूम वापरणं असो किंवा चोरीने चॉकलेट खाणं असो, सो काही रूल्स ब्रेक केले. म्हणूनही कदाचित सोनालीला असं वाटतंय की सतत ते दिसण्यात आलं की रूल्स ब्रेक करते, कामाच्या बाबतीत थोडासा नकार देते, म्हणून प्रेक्षक थोडे चिडले असावेत असं वाटतं तुला? ॲक्च्युली मी तिथे एवढी काय घरातली कामं करायलाच गेली नव्हती कारण ती माझी लाईफस्टाईल पण नाही आहे. आणि आपण काम करतो, पण आपण तेवढंच काम करतो जेवढं आपल्याला करायचं आहे. जर 17 जणांची कामं येतात ते खूप मोठा प्रश्न असतो आणि आपण तिथे काही केलं तर 17 जणांसाठी करायचं आहे, आपण फक्त स्वतःसाठी करू नाही शकत. तर ते समजायला थोडा वेळ लागतो. आणि जे टास्क पण होते ते थोडे मुश्किल होते. जिथे जिथे टास्क जेव्हा ते हायजीन नव्हतं तिथे मी टास्क करत होती, पण जिथे ते हायजीनचा प्रश्न येत होता मी तिथे टास्क करत नव्हती. आणि काय होतं रितेश ते मी म्हणजे पाळत हा, नव्हती. कुठेतरी पण काही रूल्स ब्रेक केलेस तू. कारण मी कमी, तसंही माझा जेवणाचा प्रश्न होता. तुम्ही बघितलं मी लोकांना कन्व्हिन्स करत होते की मी कमी तिखट खाते, मी मीठ कमी खाते, मी डाएट फूड घेते कमी तेलाचं, पण तिथे कोण तिथे खूप लोक चमचमीत जेवण जेवत होते, खूप तिखट खात होते, ठेचा त्यांचा खूप मोठा होता. तर मला ते सूट करत नव्हतं कारण पोट सेन्सिटिव्ह आहे. तर हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि मी स्वतःची काळजी घेते आणि मी नाही घेणार तर मग कोण घेणार. राईट. आणि तरी मी काळजी घेत होती, पण तरी हे रिॲक्शन झालंच. तर आय थिंक बिग बॉस हे हा गेम खूप हे आहे, डिफिकल्ट आहे. आणि ॲज कम्पेअर्ड टू हिंदी खूप वेगळं आहे. इथे खूप इमोशन्स आहे आणि इथे जास्त भांडण, ते मराठी ऑडियन्सचा थोडासा विचार करून गेम खेळावा लागतो असं वाटतंय Correct. तुला? कारण हिंदीमध्ये तर सगळे खूप बिंदास असतात एक्झॅक्टली. आणि खूप म्हणजे ओव्हर द टॉप असते. पण मराठीमध्ये थोडे साधे असतात, इमोशन्स असतात. तर आय थिंक आणि कुठे ना कुठे मला एक हायजीन आणि OCDचा प्रॉब्लेम होताच त्या घरात. पण तरी तुला असं वाटतं की तू मराठी ऑडियन्सचा एवढा विचार करतोस, कारण हिंदी ऑडियन्समध्ये ऑलरेडी तू एवढी पॉप्युलर झाल्यानंतर तुला मराठी ऑडियन्सची थोडी, म्हणजे तू तेवढी फ्रँक आहेस, जेवढं आम्ही हिंदी बिग बॉसमध्ये तुला पाहिलंस, तू एकदम डॅशिंग आहेस, फ्रँक आहेस, जे आहे ते तोंडावर पटकन बोलते, जे आहे ते ॲक्शन पटकन करतेस. सो इथे मराठीमध्ये मग आम्हाला सोनाली थोडीशी मवाळ का दिसली, एवढी ती छान आम्हाला स्पष्ट बोलताना का नाही दिसली? कारण माझा मराठीचा प्रॉब्लेम आहे. मी इंग्लिश मीडियममध्ये जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण आपली थॉट आणि सोच जी असते ती इंग्लिशमध्ये येते. आणि माझा मराठी एवढं क्लिअर नव्हतं, तर मला बोलण्यात थोडा प्रॉब्लेम होत होता. आणि मी थोडाही काय बोलायची तर लोकांचं हॅ सुरू व्हायचं, ते मला नेहमी टोकायचे, ते मला कंटिन्यू पण नाही करून द्यायचे. तर ते म्हणजे ते हसायला लागायचे, मग ते फनी झोनमध्ये जात होता. आणि त्यांची मराठी खूप चांगली होते, तर त्यांच्याकडे मी मराठी शिकली. आणि कधी कधी त्यांचे मुद्दे मला थोडे स्ट्युपिड पण वाटायचे, आणि कारण मी थोडी म्हणजे चिल आहे, तर ते एवढं सिरियसली येत नव्हतं. पण आय थिंक लास्ट हफ्त्यात गेम तो स्लोली थोडं एक एक कार्ड रिव्हील करत होती. तर पण सॉरी, हेल्थमुळे मला बाहेर निघावं लागलं, तर ते तसं झालं. ओके. पण सोनालीला आम्ही कचरा काढताना बघितलं, सोनाली उभ्या उभ्या कचरा काढते, त्याच्यानं तुझी मिमिक्री ही घरात केली, राकेशने केली, किंवा त्याच्यानंतर आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे तुझे केस उडवणे असो, ती तुझी एक स्टाईल आहे, ती बऱ्याच जण ती मिमिक्री घरातही केली, जी आम्ही पाहिली. सो सोनालीला तिथे एक एंटरटेनमेंट झोन मिळत होता का, किंवा तुझ्या काही करण्यामुळे लोकांचं एंटरटेनमेंट होत होतं घरात, असं तुला वाटतं? हो, कारण आय थिंक माझी स्टाईल कॉपी होत होती. चाहे ती बोलण्याची असो, झाडू मारण्याची असो, केस उडवण्याची असो, किंवा नाही काम करण्याचा जो ॲटिट्यूड आहे त्याचं होतच होतं. आणि आय थिंक लोकांना ॲटलिस्ट काहीतरी होतं एंटरटेनमेंट. बाकी तर मला वाटते खूप जण आता फक्त गेम कसं खेळतात हे बघत आहे.
म्हणजे खूप प्रेडिक्टेबल आहे बेसिकली. तर थोडी मी वेगळी पडत होती. म्हणजे कोणी एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी झाडू तशीच मारते. हालाकी मी झाडू तशीच मारते. मी हिंदीमध्ये पण तशीच मारलेली, मी वाकत नाही. आणि हा मी केस उडवते तर मी उडवते, ते माहीत आहे, ते मी करते, ती स्टाईलच आहे. पण ते लोकांना वेगळं पडत होतं कारण तिथे खूप लोक नॉर्मलच आहे ना, त्यांना ती स्टाईल, त्यांना ते थोडं वेगळं पडतंय, तर मग ते थोडं मॉक करत होते आणि मिमिक्रीमध्ये जात होता. बट इट्स ओके, दॅट्स माय स्टाईल. आणि मी एन्जॉय पण करत होते. पण विशाल, राकेश आणि तू हे खरं तर तुम्ही हिंदी बिग बॉस करून आलेले आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे एक छान एक्सपिरियन्स आहे. तुमच्या तिघांची टीम पाहायला मिळाली असती आम्हाला, किंवा तुला असं वाटतं तुमच्या तिघांची टीम झाली असती तर तुमचा गेम आणखीन छान इम्प्रूव्ह झाला असता? ॲक्च्युली आम्ही 3 स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल्स आहे, तर आम्ही कोणाला फॉलो तर करणार नाही, एकमेकांना लीड पण करणार नाही, आणि तिघेही आपला आपला गेम खेळत आहे. विशाल आणि राकेश आय थिंक एकत्र बिग बॉसमध्ये होते, तर त्यांची रायव्हलरी तर सुरुवातीपासून सुरू आहे. विशाल क्लिअरली बोलतो त्याला राकेश आवडत नाही, कारण तो त्याची इन्व्हॉल्वमेंट थोडी कमी आहे, तो थोडा बिग बॉससाठी तो राईट कॅन्डिडेट नाही आहे, राईट कंटेस्टंट त्याला वाटते, कारण तो थोडा सॉफ्ट आहे, तो जास्त त्याचं म्हणजे मत एवढं स्ट्रॉंग येत नाही, असं विशालला वाटते. मला तर ॲक्च्युली राकेश ओके वाटला. ओके, तुझी पहिली मैत्री आम्हाला थोडी राकेश सोबत दिसली आणि हा, कारण- नंतर थोडी मैत्री आम्हाला तू बऱ्याच वेळेला विशाल सोबत बसताना दिसलीस. हा, कारण राकेश बरोबर मी जेव्हा बसायला लागली, त्याला मी थोडी वेगळी वाटली आणि तो एन्जॉय करायला लागली माझी स्टाईल. तर मग मी त्याच्याबरोबर फ्रेंडली होती आणि मी 1-2 गोष्टी त्याला बोलायला गेली, तर त्यांनी एकदम ग्रांटेड वेनी माझ्याबरोबर रिॲक्ट केला. आणि तेव्हा मला त्याची ती एक स्ट्रीक कळण्यात आली की खूप कन्व्हिनियंट स्ट्रीक आहे, म्हणजे त्याचा मूड नसेल तर तो बोलणार नाही आणि तो काहीतरी मीन वर्ड्स यूज करेल, जे आमचं बोलणं पण झालेलं. ते माहीत नाही मला दाखवलं की नाही, कारण मी एक दिवस त्याच्याशी बोलत पण नव्हती, मी एक डिस्टन्स केलेला आणि त्याने एक्सेप्ट पण केलं की त्याची ती साईड आहे. आणि विशालबरोबर ती थोडी फन साईड आहे, विशाल थोडा इंटरेस्टिंग आहे आणि मला थोडे इंटरेस्टिंग लोक आवडतात. विथ राकेश बापट म्हणजे तो म्हणजे तो डिस्कशन करेन, तो ही कॅन स्पीक अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे त्याच्याबरोबर बसणं कधी कधी मी बोर पण व्हायची त्याच्या काही गोष्टींवरनं. आणि विशालबरोबर जेव्हा मी बसायची, थोडा गेम पर्स्पेक्टिव्ह, थोडा फन, काहीतरी करूया, काहीतरी चोरी करूया, काहीतरी उंगली करूया, तर तो ते करायचं, तर मला ते इंटरेस्टिंग वाटायचं. तो प्रॉपर बिग बॉस स्टाईल खेळायला बघत होता आणि असं. त्याच्यामध्ये आहे ना थोडं तो थोडा म्हणजे तो हे नाही आहे, स्वार्थी नाही आहे विशाल, म्हणजे तो सगळ्यांना बघून विचार करतो. पण रुचिता आणि तन्वी ह्या दोघांच्या बाबतीत तू काय सांगशील? कारण आम्हाला दोघी नेहमी आवाज वाढवताना दिसतात, त्यांचा मुद्दा मांडताना दिसतात, पण तो वेगळ्या प्रकारे मांडताना दिसतात. तू तिथे घरात राहत होतीस, तुला कोण असं वाटत होतं की फक्त आवाजाने समोरच्याला दाबण्याचा प्रयत्न करतो, पण ते कदाचित कधी करेक्ट असतात, कधी चुकीचे असतात? तन्वी आणि रुचिताबाबत तुझं काय मत आहे? आणि इव्हन अनुश्री? आय थिंक तिघी सेम हाईटच्या आहे, तर मी हे बोलायची पण ह्या सेम हाईटच्या मुली काहीतरी आपसात भांडत आहे. आणि त्या लोकांनी एक ग्रुप पण फॉर्म केलेला. तर सुरुवातीला आय थिंक तन्वी लीड करत होती, मग आय थिंक तन्वीला कळलं की ती लीडर बनवू नाही शकत, मग विशालने एंट्री केली. तर आय थिंक रुचिता आणि तन्वीचं हे आहे की आय थिंक दोघींसाठी खूप मोठी संधी आहे. तर त्यांचा दे वॉन्ट टू पुट देअर बेस्ट फूट फॉरवर्ड, म्हणजे त्यांना खूप Prove करायचं आहे हा प्रूव्ह करायचं आहे गेममध्ये. तर ते लोक त्या हिशोबाने गेम खेळत आहे. मग ते ओरडून असो, भांडून असो, रडून असो की ड्रामा असो, तर त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिस नाही करायची आहे आणि इट्स फेअर. ओके. आणि दोघीही गेममध्ये बोललं आहे की आम्हाला हा गेम खेळायचा आहे, आम्ही इथे खेळायला आला आहे आणि आम्ही सगळं करणार हा गेम सक्सेसफुल करण्यासाठी, आणि आम्हाला दाखवायचं आहे प्रेक्षकांना. तर आय थिंक त्यांचं मत दोघांचं ते तर त्यांच्यावर आहे ना, ते तर जसं तुम्ही बिहेव करणार ते प्रेक्षकांवर आहे की कोणाला पसंत करायचं आहे, कोणाला ठेवायचं आहे, कोणाला प्रेम करायचं आहे, कोणाला फॉलो करायचं आहे, कोणाला सपोर्ट करायचं आहे, प्रेक्षकांवर आहे. त्यांचा जो गेम आहे ते खेळत आहे. आणि मला काही राईट अँड रॉंग
राईट रॉंग काही असो ते प्रेक्षकांवर असते. ओके. तुझी पार्टनर इन क्राईम आम्हाला दिसली ती म्हणजे अनुश्री, आणि तुम्ही बऱ्याच वेळेला काही ना काहीतरी खुरापती करण्याच्या मूडमध्ये असायचात. सो अनुश्री सोबत तुझी चांगली मैत्री होती की फक्त जस्ट टास्क आणि गेम पुरती होती? अनुश्रीला मी सुरुवातीला एवढं आमचं बोलणं झालं नाही. मी तिला नोटीस केलं जेव्हा त्यांनी चावी चोरली, आणि मी तिला ऑनेस्टली तिने मला विचारलेलं जेव्हा मी पहिला दिवस घरी आलेली, मी कशी होती, मी बोलली सॉरी अनुश्री मला मी एवढी नोटीस नाही झाली. जेव्हा तुम्ही चावी चोरली ना तेव्हा माझं लक्ष तुझ्यावर गेलं, कारण 3 जण बाथरूममध्ये होते, सागर, सचिन आणि तू. तर तू कशी होती 2 दिवस मला दिसलीच नाही घरात, अचानक कशी मला बाथरूममध्ये दिसते चावीच्या वेळेस. तर तेव्हा मी तिला नोटीस केलेलं. आणि नंतर मला कळलं की तिने एक शो करून आलाय, तर तिला माहित आहे ते खुराफत कसं करायचं आहे, आणि ती ते करत होती. ॲटलिस्ट काय ना काय गोष्टी घडत होत्या, काय ना काय मुद्दे होत होते, आणि प्रेक्षक आय थिंक एन्जॉय करत होते. तर मी तिला सांगितलं मला तुझा गेम आवडतो, तू थोडी सेन्सिबल पण आहे, तुला माहिती आहे तू काय करत आहे. आणि तिने एक्सेप्ट पण केलं शोमध्ये, की तिला विचारलं गेलं की चोऱ्या तुम्ही पहिला पण तर ती बोली हो. तर मी बोली व्हेरी गुड टू बी ऑनेस्ट. आणि जर कोण ऑनेस्ट असते तर मग मला तो माणूस आवडतो, कारण तो बोलला हो. आता करतो तर करतं, मग ते राईट रॉंग ते आहेच नाही. तो बोललाय तो तसा आहे तर तसा आहे, मग ठीक आहे. मग मी सपोर्ट, मला तिचा गेम आवडला, आणि ती हुशार आहे मुलगी, मला आवडतो. पण ह्या सगळ्यात प्रभूला सगळेजण कुठेतरी असे हे करायचा प्रयत्न करतायत का, की स्वतःच्या हाताखालचं खेळणं बनवतायत का प्रभूला, की आम्ही जसं चालवू तसं तो चालेल, किंवा आम्ही जसं बोलू, का त्याला स्वतःचं मत आहे? तुला काय वाटतं? कारण प्रभूसोबत तूही बऱ्याच वेळेला आम्हाला काहीतरी शेअर करताना दिसली होतीस. मला ॲक्च्युली प्रभू आवडतो. मी त्याला छोटा बाळ बोलते, पण मला माहिती आहे तो छोटा बाळ नाही. एक्झॅक्टली. तो अडल्टच आहे. आणि पण त्याची पर्सनॅलिटी आणि एवढं छोट्याशा हाईटचं आहे ना, ते ऑटोमॅटिकली होते. पण हा त्याला खूप जण ट्राय करतात थोडंसं मॅनिप्युलेट करायला, पण तो खूप हुशार आहे. तो अजिबात मॅनिप्युलेट होत नाही. त्याला तो शिकून आला, आणि त्याला शिकवलं पण आहे की गेम कसा खेळायचा आहे. तो बरोबर गेम खेळतो, बरोबर आपले मुद्दे मांडतो, आणि तो बरोबर बोलतो पण, एंटरटेनिंग पण आहे. गुड बॅड वर्स त्याचा आहे. जेव्हा त्याला कोण जेव्हा प्रेशराईज करते तो बोलतो पण, आणि बोलतात की तो उद्धट आहे, तो नीट बोलत नाही. पण तो जिथून येतो, ज्या बॅकग्राऊंडवरनं येतो, तुम्ही काय एक्सपेक्ट करत आहे. पण आय एम शुअर तो आता शोवर आलाय, तो शिकेन हळूहळू. आणि माझा फुल सपोर्ट आहे प्रभू शेळकेला. ओके. भाऊच्या धक्क्याची सगळ्यांना भीती असायची, जेव्हा कधी आपण चोरी करतो, काहीतरी खुरापती करतो, किंवा एखादा रूल ब्रेक करतो, भाऊच्या धक्क्याची खूप भीती असते. तुला ती भीती वाटलेली का? कारण तू ऑलरेडी हिंदी बिग बॉस करून आल्यामुळे सलमान खान सरांची डील करत होतीस. सो इथे तुला रितेश भाऊंची भीती होती की काय बोलतील, आणि पटकन काही ओरडल्या का? जसं तू मगाशी म्हणालीस की त्यांना कदाचित माहिती नसल्यामुळे ते थोडेसे रूढ बोलले, पण नेहमी असं असायचं, भाऊच्या धक्क्याची भीती असायची? ऍक्च्युली मी रितेशला बाहेरून ओळखते. एक्झॅक्टली. कारण मी त्यांच्याबरोबर मूवी केलाय, हो. आणि आम्ही ऑन अँड ऑफ टचमध्ये असतो. तर जेव्हा मी भाऊच्या धक्क्यावर बघितलं, मी अशी होती, मला थोडं कळलं नाही ॲक्च्युली. तर मे बी होस्टिंग ते काफी चांगले करत आहे, आणि ते महाराष्ट्राचे गौरव आहे. ते खूप चांगले ॲक्टिंग पण करतात, त्यांचे मूवीज खूप सक्सेसफुल आहे. पण जेव्हा मी त्यांना शोवर बघितलं, ते खूप रागून येत होते. म्हणजे सुरुवातीच त्यांची रागावरनं सुरुवात होत होती, आणि ते खूप कन्फ्युजिंग होतं, ते कळलं नाही मला. आणि जसं असं ते 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 ॲक्च्युली ओरडतात. ते ओरडतात, आणि वर्ड्स खूप रूड आहे. ओके. जे बोलतात ना, तर ते रूड आहे, थोडं साऊंड होते. तर आणि ते सगळ्यांनाच ओरडतात. तर तिथे एक कन्फ्युजन आहे की मे बी ती त्यांची स्टाईल आहे होस्ट करण्याची. आणि जेव्हा माझ्याबरोबर झालं, आय थिंक मला ऑलरेडी शिक्षा भेटलेली, मी नॉमिनेटेड झालेली, आणि मग त्यांचं एक रिॲक्शन आलं जे मला रूड वाटलं. मला ते ओव्हर रिॲक्शन वाटलं, जे आय थिंक इट वॉज हर्टफुल. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला असे रिॲक्शन भेटतात, तुम्ही ऑटोमॅटिकली डाऊन होता. ओके. या तर ते एक कळलं पाहिजे की कोणाला कसं रिॲक्ट करायचं आहे, कारण मग तुमचा गेम पण ऑफ होऊन जातो. मग तुम्हाला बेसिकली कळत नाही आहे की काय मग करायचं. मग तुम्ही शांत बसा, कारण आय थिंक उद्देश तेच देत आहे ना की हे करायचं नाही, ते करायचं नाही.
सो आय थिंक ते होतं. मला वाटलं की खूप ओव्हर रिॲक्ट केलं. कारण आमच्या लोकमतच्याच इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा मी आधी इंटरव्ह्यू केलेला तेव्हा तू म्हणालेलीस की तुला भाऊचा धक्का नको, भाऊचं प्रेम हवं आहे. सो ते भाऊचं प्रेम नाही मिळालं असं तुला वाटतंय? हां, म्हणजे कन्फ्युजिंग आहे ना. पर्सनॅलिटी वेगळी वाटली आणि आय थिंक मूव्हीजमध्ये तर आय थिंक रितेश इज व्हेरी गुड. म्हणजे होस्ट म्हणून कदाचित वेगळे असतील. ॲक्टिंग त्यांची खूप चांगली आहे. पण आणि मी ऑफकोर्स सेटवर त्यांना भेटली आणि भाऊच्या धक्क्यावर मला काय कळलंच नाही. म्हणजे मला वाटलं की थोडं ओव्हर रिॲक्शन होतं ओके. आणि रूड होतं. आय मीन तुम्ही एका चांगल्या वेने पण डील करू शकता. नेहमीच रागवण्याची जरूरत नाही आहे. पण आय थिंक ते त्यांचं काम करत आहे. So, ठीक आहे. ओके. बरं, लास्ट तुला विचारते मी काहीतरी आपल्या घरातल्या कॉन्टेस्टंटची नावं घेईन. तुला वन लायनर त्यांना एक टॅग द्यायचा आहे, तर तू काय टॅग देशील? आता तुला एवढा एक्सपिरियन्स आहे 3 आठवड्यांचा. सो पहिलं प्राजक्ता. प्राजक्ताला टॅग द्यायचा आहे. टॅग म्हणजे कसं? काय वन लायनर तू त्यांच्याविषयी काय बोलू शकतेस? काही जण फेक आहेत, काही जण ओपिनियन. हा, त्यांचं ओपिनियन. शॉर्टमध्ये. ओके. प्राजक्ताबद्दल? आय थिंक प्राजक्ता खूप सुंदर गाते. ती खूप सुंदर दिसते पण आणि ती खूप गोड मुलगी आहे. तिचा गेम क्यूट आहे. म्हणजे नाही ती नेगेटिव्ह आहे, नाही ती आणि ती तिचे मुद्दे चांगल्या रीतीने मांडते. ती खूप पॉझिटिव्ह आहे मुलगी आणि तिला जिथे बोलायचं ती बोलते आणि चांगल्या रीतीने बोलते, कन्वे करते आणि तिची पॉझिटिव्ह साईड आहे. म्हणजे पॉझिटिव्ह असं आपण तिला देऊ ती शकतो. पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी. ओके. राकेश? राकेश खूप चांगला चाय बनवतात. ते चहा बनवण्याच्या नंतर इथले तिथले खूप मुद्दे बोलतात घराबाहेरचे. तर ते थोडे कमी मुद्दे बोलेल आणि घरचे मुद्दे करेल तर आय थिंक ते बरं वाटेल. म्हणजे जास्त कोण बोर न होणार. ओके. बोरिंग कॅरेक्टर असं म्हणू शकतोस का तुला वन लायनर द्यायचं झालं तर? नाही, राकेश बोरिंग नाही आहे. राकेश फनच आहे कारण मी त्यांच्याबरोबर बसायची ना. पण ते जे डिस्कशन करतात ना, म्हणजे कशाबद्दलही डिस्कशन होऊ शकते. सपोज तो ग्लास पडलाय तर ग्लास बद्दल इट्स लाईक हा ग्लास असा काय, हा ग्लास इतका गोल काय, हा ग्लास इतका हलका काय, म्हणजे त्याच्या डिस्कशन आपण असे असतो. ओके. ओके. गॉट इट. ठीक आहे. विशाल? विशाल चांगला गेम खेळत आहे आणि त्याला यावेळेस प्रूव्ह करायचं आहे. आय थिंक लास्ट टाइम मे बी बिग बॉसमध्ये त्याचं हिंदीमध्ये मला माहीत नाही कसा होता तो, पण तो किती दिवस राहिलेला आहे? एनी आयडिया? बऱ्यापैकी म्हणजे माझ्यामध्ये 1 मंथपेक्षा जास्त होता. आय थिंक सो हिंदी बिग बॉसमध्ये. ओके. कारण त्याचं एक कन्फ्युजन आहे. कारण तो बोलतो तो टॉप 5 मध्ये होता. हां. रुचिता? लाऊड, ओव्हर रिॲक्टिव्ह. ओव्हर रिॲक्टिव्ह. हां. प्रभू? हुशार. करण? ॲनालाइज, डिकोड, सगळं डिकोड करत. बापरे. कोडेड अँड डिकोडेड. बरं. ओंकार? हॅन्सम. हो. ओके. दिव्या? क्यूट. रोशन? गेम नाही दिसत आहे काय? म्हणजे नथिंग. ओके. नथिंग रिअली. बरं. सचिन? खूप सुंदर गातात. ओके. ते मला लवली गुड मॉर्निंग बोलतात. इंग्लिश बोलतात हॉयटी टॉयटी. ओके. तन्वी? तन्वी एका मिनिटात 5 इमोशन, रडणं, हसणं, ओरडणं, ऊपर नीचे ग्राफ. ओके. ओव्हर लाईक इमोशन्स खूप जास्त वरती खालते. ओके. दीपाली? सुंदर साड्या आणि सुंदर डोळे. ओके. आयुष? आयुष गुड बॉय, बॅड बॉय काय कळतच नाही, नाही. confusing आहे. कन्फ्युजिंग आहे. ओके. अनुश्री? म्हणजे ट्राय करत आहे. म्हणजे गुड बॉयच आहे पण काय करत आहे मला पण माहिती. काय कन्फ्युजिंग आहे. ठीक आहे. अनुश्री? तन्वीला विचारा. अच्छा, तिला ती सांगेल. ती जास्त मला त्याच्या काय विचारतात हा प्रश्न? मी थोडी आहे. मी तर ट्राय केलं. ओके. त्यांचा भाव असं तू ट्राय केलं नाही, मी तर आयुषला बोली गो आहे अँगल. ओके. आणि नंतर ती बाई माझ्यावरच ओरडायला लागली. ठीक आहे. लास्ट अनुश्री? फन. ओके. मला वाटलं फेक असं म्हणतेस की काय?
नाही ती फेक, तिथे कोण फेक नाही आहे तिथे. मराठी माणसं आहे ना फेक नसतात. मराठी माणसं सरळ असतात, ते नॉर्मल असतात, जे आहे ते हा, क्लिअर ते जसे आहे तसेच असतात. तिथे फेक, तो एक विशाल थोडासा तो थोडा फेक वाटतो. ओके. त्याचा आहे थोडं स्ट्रीक, पण तो मराठी पण नाही आहे ना. बरोबर. सो खूप छान उत्तरं दिली सोनाली तू, आणि लवकरच आपण भेटू, लवकरच तू छान बरी पण हो आणि आपण पुन्हा भेटूया. आत्तासाठी थँक्यू सो मच, आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी तुला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.